नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्या परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणे. आज आपण या व्हिडिओमध्ये NMMS या परीक्षेतील 2023-24 यावर्षी झालेला पेपर क्रमांक 2 SAT याची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. एकूण 90 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. त्यापैकी पहिला भाग विज्ञान विषयाचे 35 प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला, 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10 व्होल्ट. प्रश्न दुसरा, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकांचा संयोग होतो? हायड्रोजनपासून हिलियम तयार होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3, ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारिता म्हणजे रिकामी जागा होय. तर 1 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 1 कंपन. पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. प्रश्न 5वा, निपरमॅट हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम. प्रश्न 6, वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? तर याचं उत्तर आहे निळ्या, कारण आकाश हे निळ्या रंगाचं दिसतं. प्रश्न क्रमांक 7, पुरुषाचे स्वरतंतू जवळपास किती मिलीमीटर लांब असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 मिलीमीटर. प्रश्न 8वा, कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे रिकामी जागा या गुणधर्मावर कार्य करतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परावर्तन. प्रश्न क्रमांक 9, द्रायू फ्लुइड विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात. प्रश्न क्रमांक 10, विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदवले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओरस्टेड या शास्त्रज्ञाने हे निरीक्षण प्रथम नोंदवले. प्रश्न क्रमांक 11, 1 कॅलरी उष्णता बरोबर 4.18 जूल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्याची योजना विकसित केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, थोरियम 232 पासून युरेनियम 233, कारण भारतामध्ये थोरियमचे साठे मुबलक प्रमाणात आहेत. प्रश्न क्रमांक 13, कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयोजा अनुक्रमे किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 व 2. प्रश्न 14वा, खालीलपैकी असत्य विधान कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होते. प्रश्न क्रमांक 15वा, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 16, खाली दिलेले दर्शक व दर्शकाच्या अम्लातील व आम्लारीतील रंग याबाबत अयोग्य पर्याय कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए म्हणजेच मिथिल रेड, आम्लातील रंग पिवळा, आम्लारीतील रंग
तांबडा. प्रश्न क्रमांक 17 बघूया. खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील अनुक्रमे A, B व C हे पदार्थ कोणते? कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल. या रासायनिक समीकरणातून 3 प्रॉडक्ट तयार होतात, A, B व C. तर हे प्रॉडक्ट आहेत अनुक्रमे कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण करण्यासाठी वापरतात? पर्याय क्रमांक 3 बॅकलाईट. बॅकलाईट प्लास्टिकचा वापर कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? पर्याय क्रमांक 3 हायड्रोजन क्लोराईड. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झेनॉन. झेनॉनची संज्ञा असते Xe. प्रश्न क्रमांक 21 इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी रिकामी जागा बनवण्याची पद्धत शोधून काढली. तर याचं उत्तर आहे जलीय सिमेंट. प्रश्न क्रमांक 22 पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षरण. प्रश्न क्रमांक 23 कीटकभक्षी वनस्पती कोणती? पर्याय क्रमांक 1 ड्रोसेरा बर्मानी. जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी ELISA इलिझा ही रक्ताची चाचणी आहे? पर्याय क्रमांक 1 एड्स. प्रश्न क्रमांक 26 एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अतिसार डिसेंट्री. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? प्रश्न क्रमांक 27 रॉबर्ट हार्डिंग विटाकर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28 कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? पर्याय क्रमांक 4 कायटिन. प्रश्न क्रमांक 29 पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्रही द्रवरूप पदार्थांपासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात मोडते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब वर्गीय आग. प्रश्न क्रमांक 30 इथे एक आकृती दिलेली आहे आणि खालील आकृतीत अवकाशिका ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी. तर ही अवकाशिका आहे. प्रश्न क्रमांक 31 झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतींच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिवळा रंग प्राप्त होतो. मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला प्रश्न क्रमांक 32 मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे किती लिटर रक्त ढकलते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75 मिलीलिटर रक्त ढकलते. प्रश्न क्रमांक 33 सर्व योग्यग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात? पर्याय क्रमांक 3 AB रक्तगट. प्रश्न क्रमांक 34 रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 35 रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्तपट्टिका. अशा प्रकारे विज्ञान विषयाचे 35 प्रश्न बघितले. आता इतिहास या विषयाचे 15 प्रश्न आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 36 मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? उत्तर 2 अलीगड मुस्लिम विद्यापीठ. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी कोणत्या साली रोवली? पर्याय क्रमांक 1 1913.
प्रश्न क्रमांक 38, आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे लाला लजपत राय. त्याच्यानंतर प्रश्न 39, खालीलपैकी पोर्तुगालच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. याचं उत्तर आहे 3, दमन. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? प्रश्न 40 आहे, तर त्याचं उत्तर आहे जगप्रसिद्ध पत्रकार. प्रश्न क्रमांक 41, स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1948. पुढील प्रश्न क्रमांक 42, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिले, इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी भाषा प्रांत रचनेची मागणी केली. त्यानंतर दार कमिशनची स्थापना झाली आणि सगळ्यात शेवटी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. प्रश्न क्रमांक 43, नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खालील पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखून लिहा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जबाबदार राज्यपद्धती द्यावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, या प्रश्नाचे 2 उत्तर येऊ शकतात. एक तर पर्याय क्रमांक 1 सोलापूरचा सत्याग्रह आणि पर्याय क्रमांक 4 रौलट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 45, राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रिप्स योजना. प्रश्न क्रमांक 46, बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमृत बाजार पत्रिका. प्रश्न क्रमांक 47, शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 48, कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खेळणा किल्ला. प्रश्न क्रमांक 49, शिवभारत हे संस्कृतमधील शिवचरित्र कोणी लिहिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कवी परमानंद. प्रश्न क्रमांक 50, पुढील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते? पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपल्याला धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आठवण होते. आता बघूया आपण नागरिक शास्त्र या विषयातील 5 प्रश्न. प्रश्न क्रमांक 51, मध्यावधी निवडणुका म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. प्रश्न क्रमांक 52, संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 53, लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. लोकसभेचा 5 वर्षाचा आणि राज्यसभेचा 6 वर्षाचा असतो. हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 54, शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महापौर हे सनदी अधिकारी नसून ते लोकनियुक्त असतात. प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन येथे होते. कुठे होते? तर याचं उत्तर आहे मुंबई.
प्रश्न क्रमांक 56. आता बघा, इथून 56 पासून पुढचे 15 प्रश्न हे भूगोल या विषयावर आधारित असणार आहेत. 15 प्रश्न भूगोल या विषयावर. प्रश्न क्रमांक 56. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्याचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्याचा योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिलिका, मॅग्नेशियम, निकेल आणि आयर्न. प्रश्न क्रमांक 57. जमिनीकडून महासागर तळ रचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडील भूरचनेचा योग्य क्रम लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण सगळ्यात खोल असतो सागरी गर्ता आणि सगळ्यात कमी खोली असते भूखंड मंचाची. प्रश्न क्रमांक 58. सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 500 वर्ष. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी नियोजित शहरांची अचूक जोडीचा पर्याय कोणता? प्रश्न क्रमांक 59. काय दिलेले आहेत? नियोजित शहरांची अचूक जोडी. तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, कारण याचं उत्तर काढणं खूप सोपं आहे. भुवनेश्वर आणि भारत, हे भुवनेश्वर हे भारतातलं शहर आहे. याच्यावरून 3चं बी शोधा. 3चं बी फक्त एकाच ठिकाणी येते, पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 ऑगस्ट 1962. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजकीय घटक, धर्म, रूढी आणि परंपरा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 62. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाही? पर्याय क्रमांक 4, फॉन हे वारे या गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 63. छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? तर छागोसचे पठार हे हिंद महासागरात आहे. 64 क्रमांकाचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही. लोकसंख्या हा खूप महत्त्वाचा घटक असतो. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्तरीत खडक. प्रश्न क्रमांक 66. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम मीटरचा घन असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम प्रति मीटरचा घन आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 66.66%. प्रश्न क्रमांक 67. हवामान, नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यावरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. दिलेल्या तक्त्याचा अभ्यास करून प्रश्न सोडवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गवताळ प्रदेश, सुदान. प्रश्न क्रमांक 68. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम प्रति मीटरचा घन असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम प्रति मीटरचा घन आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 100%, कारण 15 ग्रॅम आणि इथं पण 15 ग्रॅम, 100% सापेक्ष आर्द्रता. प्रश्न क्रमांक 69. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दाट धुके. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सखोल शेती. आतापर्यंत आपण 15 प्रश्न भूगोल विषयाचे बघितले. आता इथून पुढे सुरू होणारा विषय आहे बघा गणित, आणि गणित या विषयावर असतात 20 प्रश्न 20 मार्कांसाठी. चला तर बघूया गणिताचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 71.
खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही? तर याचं उत्तर आहे को कसोटी. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? तर याचं उत्तर आहे एक बाजू आणि 4 कोन. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपातबिंदू, मध्यगा संपातबिंदू व कोन दुभाजकांचा संपातबिंदू एकाच रेषेवर असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे समद्विभुज त्रिकोण. प्रश्न क्रमांक 74. इथे एक आकृती दिलेली आहे आणि शेजारील आकृतीच्या आधारे खाली 2 विधाने दिली आहेत. त्या विधानांतील पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल? विधान एक आहे कोन PMN व कोन RNM ही रेषीय जोडीतील कोनांची जोडी आहे. तर हे विधान योग्य आहे का अयोग्य आहे? तर बघा, हे विधान अयोग्य आहे, कारण हे कोन PMN बघा PMN आणि RNM हे एका रेषीय जोडीतले कोन नाही आहेत. त्यानंतर विधान 2 आहे कोन AMQ व कोन BNS ही संगत कोनाची जोडी आहे. तर हे पण विधान चुकीचे आहे, ही संगत कोनाची जोडी नाही. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्ही विधाने चूक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75. एका दुकानदाराने %10 सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयाला विकले, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? या प्रश्नाचं उत्तर येते बघा, पर्याय क्रमांक 1 400 रुपये. प्रश्न क्रमांक 76. 3/5, 7/9, 1/3 आणि 9/11 यापैकी सर्वात मोठा व सर्वात लहान संख्या यातील फरक किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16/33. प्रश्न क्रमांक 77. एका कारचा सरासरी वेग 60 km/तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 किलोमीटरने वाढवावा लागेल. प्रश्न क्रमांक 78. 0.2 अधिक 0.02 अधिक 0.002 याचा वर्ग किती? तर या प्रश्नाचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 0.049284. सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 60 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 34. प्रश्न क्रमांक 80. एका इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीचे घनफळ 150 घनसेमी असून तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल, तर तिची जाडी किती? या प्रश्नाचं उत्तर येतं बघा, उत्तर क्रमांक 2 3 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 81. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 962.5 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 82. घनमुळात 0.021952 बरोबर किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0.28. प्रश्न क्रमांक 83. इथे एक समीकरण दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर x चा घन अधिक x वर्ग वजा x वजा x छेदिले x वर्ग वजा 1 गुणिले x वर्ग वजा x अधिक 1 छेदिले x चा घन अधिक 1 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न क्रमांक 84. 5x चा वर्ग अधिक 10x वजा 175 या बहुपदीस x/7 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? तर भागाकार आणि बाकी. भागाकार येतो 5x वजा 25 आणि बाकी येते 0. प्रश्न क्रमांक 85. जर 5m/6 अधिक 3m/4 बरोबर 19/12 तर m बरोबर किती? तर mचं उत्तर येतं 1.
प्रश्न क्रमांक 86. एका गावातील 20 कुटुंबांतील सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे आहेत, तर त्या सदस्यांचा मध्य काढा. तर या पूर्ण संख्यांची बेरीज करून त्याच्या 20ने भागल्यानंतर त्याचं उत्तर येतं बघा 3.3. मध्य आहे 3.3. प्रश्न क्रमांक 87. दोन संख्यांचा गुणाकार 4107 आहे. जर त्यांचा मसावी 37 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 37. प्रश्न क्रमांक 88. 11 मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकांपासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17 मीटर. प्रश्न क्रमांक 89. द सा दसे 8 दराने 20,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज याच्यातील फरक किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 128 रुपये. प्रश्न क्रमांक 90. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू व 18 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. अशा प्रकारे आपण 2023-24 या वर्षातील NMMS या परीक्षेतील पेपर क्रमांक 2 SAT याची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे आपण बघितली आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.